नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेचं नाव आहे मिशा आणि फेका काकू रेसिपी आम्ही असं कमीच दाखवत असतो, पण त्याच्यापेक्षा जास्त असं इकडचं तिकडचं काय काय आम्ही दादाला खिजवत असतो. आणि ती आहे ना युरोपची, तिला पण थोडंसं खिजवत असतो. तर असं छानपैकी असं आमचं चॅनल आहे आणि छान असं आम्ही काय काय दाखवत असतो, तुमच्याबरोबर शेअर करत असतो. आणि मला छान असं वाकडं होता येतं, तर मी प्रत्येक सारखं म्हणजे मला ती सवयच आहे. असं काही हे नाही आहे, काही असं वेगळं वाटून घेऊ नका. मी अशी वाकडी होतच असते, मला वाकडं होण्याची सवयच आहे. तर तुम्ही बघालच, तुम्हाला दिसतच असेल की मी सारखं कसं डोळे असे तिरके करते आणि वाकडी होते. आणि ऑन कॅमेरा पण बोलते छान अशी, मागून असा कॅमेरा चालू असतो, पण मी लोकांना असं शिकवत असते. मला शिकण्याची गरज आहे, पण आवडतं मला असं. तर मी अशीच आहे मंडळी, तुम्ही काही असं वेगळं वाटून घेऊ नका. तर आज बरेच दिवसांनी माझा नंबर लागला आहे, तर असा छान असा पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय कराल. तर चला, स्वागत आहे तुमचं आमच्या शाळेमध्ये. तर चला सुरू करूया आपण. तर आता मी सासूबाईंकडे आले आहे आणि बघू शकता तुम्ही सासूबाई कशा बसल्या आहेत. आणि तयारी आता त्यांची पण चालू आहे, मम्मीकडे पण चालू आहे. मम्मीकडे पण आता आमचं खूप जोरात समारंभ होणार आहे, तर तुम्ही बघणारच आहात. पण आता सासूबाईंना पण म्हटलं की मी माझ्या मम्मीला करणार, तर सासूबाईंना तर केलंच पाहिजे. मी असं करत नाही, हा टॉन्ट होता. तुम्हाला कळलाच असेल, ज्यांना कळलं त्यांना समजलंच असेल की काय मला म्हणायचं आहे. तर तेच मला म्हणायचं आहे, बाकी काही नाही म्हणायचं आहे मंडळी, की सासूबाईंना करणारच मी कधी असं दुजाभाव करत नाही. मम्मीला करते तर मग सासूबाईंना पण करतेच. आणि माझी नंदूबाई येऊन गेली, पण मला वेळच नाही मिळाला यायला, खूप गडबड असते. सारखं मार्शलचं पण काम चालू आहे आणि ते पण बिझी असतात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ते आपलं सामानाचं दुकान टाकल्यापासनं किती गर्दी असते. तर त्यामुळे मी सतत तिथेच असते आणि धावपळ, आणि मम्मीची जबाबदारी आहे माझ्यावर, मम्मीचं बघावं लागतं सगळं. तर मम्मीचं पण करून आणि हे सगळं करून तर मला वेळच नाही मिळाला. नाही तर माझी नणंद पण येऊन गेली आणि त्यांचं पण इथे होती ना, 2 दिवस होती, पण मला वेळच नाही मिळाला. नाही तर दाखवलं असतं तुम्हाला, पण वेळच नाही मिळाला. वा ग वा 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 वा, शाणी मोठी काम करणारी, मोठी बिझी. बघावं तेव्हा एक चान्स सोडत नाही. माझ्यावर जबाबदारी आहे, मी सगळी कामं करते आणि मला माझी धावपळ होते. आणि माझी नणंद आलेली, पण मी तर येऊच नाही शकली, मला जमलंच नाही, ते राहूनच गेलं. आणि मी सगळ्यांना समान करते. माझ्या सासूला, ती सासू तर एकदम जेलमधून असं पकडलेल्या कैदीसारखी वाटत होती. असं वाटत होतं की तिला असं उभं केलं आहे आणि सांगितलं आहे, बोल म्हणजे बोल, हस म्हणजे हस, हे करायचं म्हणजे करायचं. आणि तिकडे पण काय ते पोंड्याची काही तयारी केलेली दिसत नव्हती. तसंच आपलं काय आहे त्याच्यामध्ये दाखवायला हिने केलेलं आहे ते व्हिडिओमध्ये, आणि खिजवायला की काय माहिती हिच्या आईकडनंच हिने घेतलं आणि सासूला उचलून दिलं, असं काहीतरी प्रकार हिने केलेला आहे. नाहीतर हिची नणंद आली आणि तिचं काय एवढं, आता जसं हिचं एवढं हिने सागर संगीत सगळं दाखवलं, काय पोंड्याचा महिना, तर पोंडा एवढा व्यवस्थित सगळं दाखवलं. त्याच्यानंतर खास वेळ काढून सासूबाईचा पोंडा तिचं उजवायला आली आणि ती सासूबाईला म्हणजे उजळायला दीप ज्योतीने उजळून काढलं सासूबाईला. तर ते सगळं वेळात वेळ काढून केलं. पण आपल्या नंदेला, तिचा पण पोंडा आहे ना, मग तिचा पोंड्याचं काहीच नाही दाखवलं. मग तू वहिनी म्हणून काय कर्तव्य केलंस, जर तू केलं असतंस तर तू दाखवल्याशिवाय राहिली नसतीस. आणि तसंही तू आता एवढी कर्तव्यदक्ष वहिनी आहे, सून आहे, मुलगी आहेस, तर डेफिनेटली म्हणजे ती जर आली तर तिच्या नवऱ्याचा आणि तिचा सन्मान व्हायला नको होता का? तुझ्या कसं टोप्या लावून केला सन्मान तुझ्या मार्शलचा, तसं तिचा पण करायला पाहिजे होता ना. मग दाखवायचं तरच आम्ही मानणार. येऊन गेली पण मी दाखवलीच नाही, म्हणजे तू काहीच केलं नाहीस तिचं. कारण केलं असतंस ना तू, तर तू दाखवल्याशिवाय राहिलीच नसती. एक नंबरची नोटंकी बाई आहे. आणि त्या सासूला सारखं आपलं सांगत होती, बोला ना सासूबाई, बोला ना, आमच्या आई खूप छान बोलतात, असं काही लाजत नाही, हिंमत करून बोलतात त्या. तर त्या बोलतील, त्यांना बोलायचं आहे. अरे ते 2-4 शब्द बोलल्या नाही तर मध्येच काही ना काहीतरी पचकते आणि मग मध्येच असं कट. अरे काय कट आणि कसलं काय, आणि कधी तुम्हाला सवय होणार, ते काय ती
चॅनल आपलं काहीतरी चाललंय एकदम रॉ बिहाइंड द सीन पण ह्यांच्या ऑन स्क्रीनच असतात आणि असे खतरनाक मागून वगैरे काय काय बोलत असतात, सगळं त्याच्यामध्ये कॅप्चर होतं. इवन जे दाखवायचं नाही आहे ते पण हे लोक ऑन कॅमेराच बोलतात की हे नको दाखवू, हे असं कट कर, बसलं कट कर, चल झालं. हे सगळं यांचं चाललेलं असतं. म्हणजे इतक्या बेसिक गोष्टी पण यांना इम्प्रूव्ह करता येत नाही, चालली मोठी व्लॉगर बनायला. आणि ते डान्स आणि ते काय प्रकार करते ते तर काय बघायलाच नको. कोण रे ते, कोण ते कमेंट करत असतं काहीतरी की अरे आज तर बोंबली एकदम जळणार आणि बोंबली कोमात वगैरे. काय नाही बोंबली असलं काय, म्हणजे पूर्ण खानदानच पागलांचं खानदान आहे. हे असलं नाटकं, हे असलं काय. मी खरं सांगू स्पष्ट शब्दामध्ये, तिचे ते हावभाव आणि तिचे ते डान्स स्टेप आणि तिचं ते कुठल्याही गाण्याला ते जे काही करते ना, ते असं चांदणी बारच्या वेळेला आम्ही बघितलेलं. म्हणजे असा काही रिअल बारमध्ये कधी बघितलं नाही, असं कधी गेलो नाही. पण जे पण दाखवलं होतं त्या मूवीच्या वेळेला किंवा जेव्हा ते प्रोटेस्ट वगैरे चालू होतं आणि जेव्हा ते बंद करण्याची प्रक्रिया चालू होती तेव्हाचे काही व्हिडिओज वगैरे सर्क्युलेट झालेले ना, सेम टू सेम, काहीच फरक नाही. तसेच हावभाव, तसंच अंगविक्षेप करते ही बाई. आणि काय जळायचं आहे खरं तर ह्यांच्यावर जळण्यासारखं काय, कोण कशाला. ती युरोपवालीवर पण काहीच नाही आहे जळण्यासारखं, हिच्यामध्ये पण काहीच नाही आहे. सगळे इक्वली छपरी आहे ते लोक, पूर्ण छपऱ्यांचं खानदान आहे. इतकं बेकार, इतकं एकालाही म्हणजे एखाद्याला चांगलं म्हणण्यासाठी दुसऱ्याला वाईट म्हणण्या इतपत पण यांची लायकी नाही आहे. सगळेच एका माळेचे मणी आहेत. आणि एवढं सासूचं करायला आली होती, सासूची ओटी भरायला. माझी आई आणि माझ्या आईसारखीच आहे म्हणून मी हिची पण भरणार, म्हणून मी त्यांना पण तो मान दिलाच पाहिजे. तर तिथे तर जराही काहीही तयारी नाही केलेली, काहीही नाही. म्हणजे साधी रांगोळी पण काढली नाही. त्याच खुर्चीवर काहीतरी सासूबाईला बसवलं आणि बस तिला ते दिलं आणि मी दिल्याचं सारखं केलं आणि दाखवलं बाबा कसं मी समानता ठेवते आणि मी कसं. पण समानता कुठे वाटलीच नाही. तुझं त्या पोंड्याचं आणि सासूबाईचं पोंड्याचं, तुझं पोंड्याचं आणि तुझ्या नंडेचा पोंड्याचं काहीच कुठेही सिमिलॅरिटी नव्हती. स्वतःचं तेवढं एकदम काय ते एवढा त्याचा उत्सवच करून टाकला. आणि ती सासू म्हणाली पण की पहिल्यांदाच असं काही बाई कोणतरी माझं करतंय, पहिल्यांदाच असं काहीतरी झालं का. तुझं लग्नाचं पहिलं वर्ष आहे का, की 3 वर्षापूर्वी झालेलं, की तुझा पहिला पोंडा आहे, की हे सगळं प्रथा, परंपरा, अनुशासन हे सगळं आता यूट्यूबमुळे चालू झालं आहे तुमच्या आयुष्यात. की तिसरी गोष्ट अशी आहे की हे आईचं आणि सासूचं काय ते त्यांना जोडवी घालणं आणि त्यांची काय ओवाळणी करणं आणि त्यांचं हे करणं, हे सगळं ह्या वर्षीपासूनच पोंड्याची प्रथा नवीन ॲड झाली आहे पोंड्यामध्ये. म्हणजे काय वाटेल ते करायचं. कारण का जर ही प्रथा पहिल्यापासनं होती तर मग तुझं पहिलंच कसं काय, तू पहिल्यांदाच कसं काय केलंस सासूचं, आईचं, यापूर्वी कधी का नाही केलंस. नसती थेरं बाजार मांडलाय नुसता. आणि त्या आईकडे तर 10 वेळा बोलत होती असं आम्ही आता इथेच ॲडजस्ट केलं आहे कारण आता इथे काही जास्त करायला जागाच नाही आहे का. तसंच आता इथे म्हणजे फर्निचरच जास्त आहे ना, तर बसायला वगैरे काही जागा नाही आहे. तरी त्यातल्या त्यात आम्ही खूप छान असं, तुम्ही बघू शकता, छान असं आम्ही सजावट केली आहे. आणि खूप छान आमच्या दाजींनी खूप मेहनत घेतली आहे, खूप ते सगळं. आणि मार्शल आराम करतायत आता. ते काय खूप थकतात, त्यांना एवढं काय कामाचं सवय नाही ना, तिथे दुकानावर टाईमपास करून थकतात ते. तर ते आराम करतायत आणि छान अशी सजावट आम्ही केली आहे आणि खूप छान झालं आहे त्या जागेमध्ये. जागा कशी कमी आहे ना, इथे लहान आहे ना, छोटं आहे हे. मम्माचं घर थोडं आम्हाला लहान पडतं, हे छोटंच आहे ना, छोटं आहे. मिळालं आहे का तुला, हां आता छोटं वाटायला लागलं. तरी पडीक असते म्हणून बरं आहे. आणि त्याच्या पायी सगळे संबंध तुटले हे ते, आणि तरी पण हिचं आपलं छोटं आहे आणि ते लहानच आहे आणि ते जागाच नाही आहे. अगं बाई जा ना दिल्या घरी, तू सुखी राहा ना, कशाला पडत असते इकडे. आणि जे मिळाले ना ते गपचूप तुझ्या आईला सांग ठेवायला, नाही तर ते पण जाईल, समजलं ना. कधी धाड पडेल, सोडत नसतो तो मण्यार कोणाला. त्याच्यामुळे तू जरा ना तोंड सांभाळून बोल. छोटं आहे आणि मोठं आहे, छोटं आहे ना चल मग. तसं पण तुला काय फरक पडतो, तुझं तर नाहीच आहे ना. करायचं तर कर, नाही तर नाही केलंस तरी चालेल. आणि तिथे कशाला ताटावर आणि पाटावर हवं होतं, सासूबाईला तर बसवलं ना खुर्चीवर, मग बसायचं होतं सोफ्यावर खाली पायाजवळ काहीतरी अंथरून किंवा काहीतरी रांगोळी बिंगोळी काढून त्या रांगोळीच्या मध्ये पाय ठेवून झालं असतं.
कशाला एवढं शो शायनिंग, कशाला एवढं कार्यक्रम केला, नाटकं नुसती, सगळं सगळं कॅमेरासाठी. आणि खरंच मग कधी कधी असं वाटतं ना, त्या मण्यारने बरोबरच काढून घेतला हात. काय ह्यांना काय हेच नाही, धरबंदच नाही आपलं. नुसतं करा, माझ्या मुलींना करायचं, माझ्या मुलींना करायचं तर करा. तुम्ही करा काकू. दुसऱ्याला त्यांना त्याच्या मुली आहेत, त्याला पण 2 मुली आहेत पदरात, त्यांचं त्याला करायचं आहे, त्यांचे पैसे खातो येतो. आणि तुमचं कुठे तुमच्या मुलींचं करत बसणार. तुमचे बनताय तो करो, नाही तो छोड दो. बकवास नुसतं. हे असेच गळ्यात पडत असतात नुसते. आणि हे असे आहेत ना की यांचं न संपणार आहे. म्हणजे असं नाही की बाबा एकदा देऊन शांत होतील. ह्यांचं सगळे सण समारंभ ह्यांच्याकडे बाबा पहिला सण किंवा लग्नाचं नवलाई वगैरे असं काय नाही. सतत आपलं जेव्हा मनाला येईल तेव्हा द्यायचं, मागायचं, हेच चालतं. तर कोण कशाला देईल, रोजचंच आपलं. ह्यांच्याकडे ना खानदानी सवयच आहे वाटतं मला वाटतं या DBSला. एक घरात पडून राहायचं आणि नुसतं आपलं माहेरीच पडीक. ती मावसाळ तसलीच, ती बरखी तसलीच, ही तसली मिशा, आणि सगळे आपली ती चड्डी, सारखं उठसूट. आणि म्हणायचं की नाही आम्ही नाही जात, आम्ही जास्त काय नाही, आमचं असं काय नाही, आम्ही आमच्या घरात आणि आम्ही बॅलन्स करतो. काय बॅलन्स करता, सगळं वन सायडेड आहे तुमचं. नुसतं मम्मी 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 मम्मी. आणि बॅलन्स कसला, डोंबल्याचा बॅलन्स, तुमच्या डोक्याचा बॅलन्स हल्लाय, ते आधी नीट करा. आता तुम्ही बघा कसे छान तयार झाले आहेत. आणि सगळे दाजी, जावई बापू, हा हिंदी भाषिक पकडून आणलेला, हा पण असा आहे. आता हा सगळे आमच्या नवऱ्याचा पाय बी धुणार आहे, तुम्ही बघणारच आहात. ह्याला आम्ही असं सगळी कामं सांगतो, हा नेहमी सगळी कामं करतो. ह्याला काहीतरी असे 50 रुपये 100 रुपये दिले की सगळं तयार करतो. कारण दादा तर नाही आहे, आणि दादा काही आम्हाला काय, आमचा भाऊ आता आम्ही ह्यालाच मानलं आहे, काय करणार. तर हा हिंदी भाषिक आहे, थोडं ॲडजस्ट करून घ्या. पण करतो तो आम्हाला, आमचा दादा नाही आहे. तर आता असो, मम्मीला वाईट वाटेल, उगाचच रडेल म्हणून मी काही बोलत नाही आहे. पण तुम्ही कॉमेंट नक्की करा की तुझ्या भावाला काय पडली नाही आणि तुझा भाऊ येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला असं करावं लागतं वगैरे. हे नक्की लिहा, अशा भरभरून कॉमेंट्स करा. तुम्हाला कसा वाटला आम्हाला आमचा पोंड्याचा कार्यक्रम ते पण नक्की सांगा. खूप छान आम्ही असं आयोजन केलं आहे. आणि टोप्या वगैरे घालून ह्यांना तयार केलं आहे. बघा कसे दिसत आहेत, एकाच कंपनीचे 2 फसवलेले गिराईक कसे बघा येडे. टोप्या घातल्या आहेत. हा म्हणाला की मला असंच पाहिजे, फरफरवाली टोपी. तर ह्याला आणली आहे मी टोपी. बघा कसा दिसतोय मार्शल आमचा, फरफरवाली टोपी घालून. आणि दुसऱ्या दाजींना आमच्या घातली आहे. त्यांनी पण, सगळ्यांना मम्मी टोप्या घालत असते, तर मम्मीने छान टोप्या घातल्या आहे त्यांना. तर बघा कसे येत आहेत. टोपी घातल्यावरती, टोपी घातलेल्या माणसाला आता आम्ही ओवाळतो आहे, जेणेकरून त्याला नाही कळायला पाहिजे त्याला टोपी घातली आहे. तर आता छानपैकी असं बघा एंट्री झाली आहे, एंट्री होते आहे. अरे एंट्री काय होते, एंट्री म्हणजे काय नाही, नवीन नवरा नवरी आहे का काय रे बाबा, काय प्रकार होता. फुल कॉमेडी शो होता. आणि त्या मूवीमध्ये म्हणते त्या व्हिडिओमध्ये, त्या व्लॉगमध्ये इतके वेळेला ही लोकांना, अरे बापरे, ही करेक्ट करत होती. आणि ते सुद्धा ऑन कॅमेरा, मागून ही फुसफुसते आणि त्या दीदीला प्रश्न विचारते. मग ती काहीतरी सांगते, तर म्हणे की ते बस कॅमेरा चालू आहे, तुझं चकड नंतर कर, चकड नको, कॅमेरा चालू आहे. अरे काय चाललंय काय आहे रे बाबा. नंतर तो जिजाजी काहीतरी म्हणत होता, कोणाला काय ड्रेस घ्यायचा आहे, कपडे घ्यायचे कोणत्या मुलाला. तर म्हणे की जिजाजी व्लॉग चालू आहे. अरे ओ माय गॉड, हे काय एडिटिंग करतात आणि ते काय चाललेलं असतं. ऑन कॅमेरा एक जण बोलतोय, मग त्याला चालू कॅमेरावरच दुसरा टोकतोय आणि कॅमेरावरच मागून सांगतोय, इन्स्ट्रक्शन देत आहेत. हे फुल बाप रे, खतरनाक, म्हणजे येड्याचा बाजार आहे रे लिटरली. म्हणजे तर आता दर 3 वर्षांनी येतो. तर आता दीदीचा मला वाटतं 4था 5वा बोंडा असेल. हो, आमचा पाचवा हां, आमचा 5वा. आमचे सासूबाईंनी आमचे खूप छान बोंडे केले आणि आम्हाला चांगले बोंडे तळून काढले. आणि आता आमचा 5वा नाही हो, 5 7वा 8वा असेल. 8वा का, 8वा हो, 8वा काय ते, एकदाच काय ते 8वा. नाही तर ती बघा मिशा, दीदी तुझं ते चक्कर नंतर करून काय तुझं चालले, 7वा 8वा नंतर ते बघ, नंतर चल हस थोडी, हस.
अगं हस थोडी, हां ते ओवाळते ना, हस कॅमेरा चालू आहे. आणि चला या या पटकन, चला चला चला, बसा बसा. आता बसले. आता आमचा हिंदी भाषिक भाऊ यांचं सगळं करणार आहे लाडकोड. आणि त्यांना आता काय, आता बघा तुम्ही, तो आता त्यांना ओवाळतोय. आणि आता हे बघा टॉवेल देतोय आणि टोपी काढली होती, आता परत टोपी घालतोय, परत परत काढतो, परत घालतो, असं चाललंय. छान वाटतंय खूप. आता ह्यांच्यानंतर आमचं पण बसणार आहे, मी आणि मार्शल. आणि बघा आता आता दीदीचं पण करतोय. तर ते काय, दीदीला पण आम्ही काय दिले भेटवस्तू, ते देताना तो दिसतंय. अरे आम्हाला दिसतंय आम्हाला. ते जे दाखवतेस ते म्युझिक लावून सोडून द्यायचं असतं. काहीतरी थोडं तरी शिक बाबा, बेसिक. आणि नाही ना तर गप्प ठेव. ते जे काय चाललंय ना ते ॲज रॉ फुटेज टाक. तुझी कॉमेंट्री बंद कर. आम्ही आंधळे नाही आहोत. ते आंधळ्याचं ते असतं ना, त्याला वबली सगळं सांगतात. आता ती येते आहे, जोराचा पाऊस पडत आहे, जोरात पावसाचा आवाज होत आहे, टप 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 टप. आणि दरवाजा उघडतोय. ठक. दरवाजा मागच्या भिंतीला आपटला आहे. आता ती एक एक पाऊल चालत पुढे येते आहे. आणि ती तिच्या आईला म्हणजेच फेका काकूला म्हणते आहे, मम्मी तू जेवलीस? फेका काकू तिला म्हणत आहे, नाही आत्ता बसणार, तुझं कॅमेरा चालू झाला की मला सांग. हे असं काहीतरी चाललं आहे ह्यांचं. म्हणजे हे मला वाटतं आंधळ्यांसाठी व्लॉग काढतायत की काय, ज्यांना दिसत नाही त्यांना समजावे, इतकं मोलाचं कार्य हे हा करत आहेत. नक्कीच हे कॉमेंट्री देण्यामागचा हाच उदात्त हेतू असणार आहे. किती महान आहेस ग मिशा तू. म्हणजे खरंच किती, तुला असं आम्ही विचारच केला नाही की कसं आता तुमचं व्लॉग. म्हणजे मला तर काय विचार करायचं ग, माझं तर व्लॉगिंग नाहीच आहे, माझं ऐकायचंच असतं. मी तर एकदम सगळ्यांचा विचार केलाय बाबा, बघण्याचा तर त्रासच नको. बरं ते सोड मिशे, तू सांग ना तुझा कितवा पोंड आहे, कितवा तुझं ते ताईचं, तिच्याकडे तर आहे रेकॉर्ड, तिने काहीतरी मोजले तिच्या वर्षाच्या हिशोबाने. तू सांग ना, म्हणजे आम्हाला थोडंसं क्लॅरिटी येईल ना, म्हणजे किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला आणि शाई किती वर्षाचा आहे. आणि मग ते आम्हाला थोडी माहिती मिळाली असती ना, थोडंसं क्लिअर झाल्या असत्या काही गोष्टी. तर ते सांग ना, दुसऱ्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा कोणाचं किती काय ते अशा माणसाने विचारावं ना, ज्याचं स्वतःचं क्लिअर असतं सगळं. कारण ती तर सांगेल ग, तिचं काही नाही आहे. तू बघ, तुला सांगायची वेळ आली तर तू काय सांगणार आहेस, ते आधी नीट सगळं ठरवून ठेव आणि कॅल्क्युलेशन करून ठेव. कसं काय ते बरोबर कन्व्हिनियंटली विसरते, अवॉइड करते, स्वतःची कधी माहिती देत नाही का असं. ते शाई पप्पाला का नाही पप्पा बोलत त्याच्या मार्शल पप्पाला, आणि त्यांचं का बॉन्डिंग नाही आहे, काय आहे ते सांग ना, जरा क्लिअर कर ना. ते दादाचं बिलकुल विसरत नाही. म्हणजे त्याला टोमणे मारायचं, त्याला कुठून आडून दाखवायचं की कसं बाबा बघ आम्ही कसं करतोय, आमचं काही अडत नाही आहे. आणि त्याला बोला कसं तुम्हाला आम्ही आडून दाखवते की बाबा कसं आम्हाला ॲडजस्ट करायला लागलं, माझा भाऊ काही कामाचा नाही. आणि तिघंजणं तर अशा बसल्या होत्या ना, तिघीजणी, बापरे. त्या मिशाचं तर बसण्याचं काय प्रकारच काहीतरी भलताच एकदमच गंगूबाई वाटत होती. आणि फेका काकू तुम्ही जरा बघा, जरा जास्तच अशा मला वाटतं खुश झाल्यात. असं पोटबीट एकदम मस्त टरटरीत झालं, एकदम टुमटुमीत. त्या पोटाकडे अशा बघत होत्या. मला वाटलं काय आता दुसरा मण्यार म्हणजे एक मण्यार चुकला, बरोबर नाही निघाला, म्हणून आता काय परत काय बाबा अवतार. म्हणजे एक काय बसण्याचं, बोलायची, राहायची, असं आपण कॅमेरावर काय कसं दिसतोय, कसं बसलोय, कसं. त्या काकूंचं तर सोडूनच द्या, तो काकू तर त्यांचं वय झालं वगैरे, किंवा त्या आता एवढं काही त्यांना नसेल, पण काकूंची हौस बाबा दांडगी आहे एकदम. मम्मीला हौस खूप आहे, मम्मीला हौशाला मोल नाही. आता हौशी काकू काही करू शकतात, म्हणून काय बोलायचं नाही बाबा. जवानी तेरी फत. म्हणजे ठीक आहे, मी असं अजिबातच ह्या विरोधात नाही आहे की कोणी काय करावं, काय घालावं आणि काय. पण एक असतं ना, एक थोडंसं राखून केलं पाहिजे ना, थोडं असं आपल्याला शोभेल, आपल्या वयाला पण, आणि आपण जे आहोत ते त्याला पण आपण किती केलं तरी डिनाय नाही करता येत. सो
एकदमच ते मुलींचं जसं गंठण आहे, ह्यांच्यामध्ये गंठण म्हणतात, आमच्यामध्ये मंगळसूत्र म्हणतात, तर जसं ते मुलींच्या गळ्यात आहे तसंच्या तसं सेम तेवढंच ठसठशीत काकू पण गळ्यात घालून फिरतात. म्हणजे काय मला हे प्रकारच कळत नाही. मग ती मावसाडची आई असू दे, नाहीतर ही फेका काकू असू दे, अजिबात पत्ताच लागू देत नाही. आता बरं असं काही जमाना पण नाही राहिला की बाबा ते आणि घाला ना, मी काय म्हणते, घाला ना तुम्ही. तुम्हाला वाटतं ना, तुम्हाला हौस आहे, तुम्हाला असं वाटतं की नाही आपण काही असं वेगळं असं काही केलं नाही पाहिजे किंवा कोणाची काही नजर नको पडायला वगैरे, तर घाला. असं साधं सिंपल छोटंसं असं पण घालू शकतो ना. एवढं घसघशीत घालून असं फिरण्याची आणि जगाला दाखवण्याची काय गरज आहे. ते पैजण पण एकदम काय बघत होत्या, एवढे भारी भरकम पैजण. म्हणजे पैजण घ्या तुम्ही नवीन, घाला, पण पण ते काहीतरी ते चॉईस पण ह्या लोकांची अशी असते ना, आणि कसं ते वागणं आणि कसं, म्हणून मग असंच बोलायला म्हणजे चान्स देतात हे लोक. असं बोलायचं नसतं. आता आता त्यांचं वय आणि त्यांचं सगळं आईच्या वयाचे आहेत ते, पण वागणं बाबा काहीतरी विचित्रच आहे. त्याच्यामुळे मी तेच म्हणते ना, की ह्यांच्यात कोणीच कमी नाही आहे किंवा कोणी हा चांगला आहे आणि तो वाईट आहे किंवा कोणाचीच बाजू घेण्यासारखं नाही आहे. कारण बाजू घेणं म्हणजे आपणच मूर्ख साबित होणार. आणि ज्या अर्थी तुम्ही करताय फेका काकू, तर ते काही एवढं कंपल्शन तर तुमच्यावर नाही आहे की कोणाचं त्या मुलींचं वगैरे केलंच पाहिजे. आणि जर ते कंपल्शन तुमच्यावर असेल, जर तुम्हाला ह्या सगळ्या देवाणघेवाण करूनच तुमचे जावई खुश राहत असतील किंवा तुमच्या मुलींना खुश ठेवत असतील, तर मग हे तुमचं कमनशीब आहे आणि असल्या सवयी नसल्याच पाहिजेत. याचा अर्थ तुमचे जावई कर्तव्यशून्य आहेत, त्यांचं स्वतःच्या कर्तृत्वावर काहीच विश्वास नाही आहे. असेच लोक दुसऱ्याकडनं सासूरवाडीतनं मागून खातात. चांगली लोक, चांगली माणसं अशा गोष्टी करत नाहीत. सो ते तुमचं रियालिटी दाखवून हौस असते किंवा करायचं असतं ते ठीक आहे, कधी तर नवीन असताना वगैरे केलं, पण हे जर असंच चालू राहणार असेल, कारण तुम्ही वारंवार वेळोवेळी बोललायत की मला करावं लागतं, मला नातवंडांचं, मुलीचं, जावयाचं हे सगळं बघावं लागतं, तर त्यासाठी पैसा लागतो म्हणून मी काम करते वगैरे, तर मग ती तुमची मस्ती आहे काकू. नाही दिलं तरी चालण्यासारखं आहे, कोणी जबरदस्ती केलेली नाही. आणि जर तुम्हाला द्यायचं आहे तर ते ज्या प्रकारचं तुम्ही देतायत आणि जिथपर्यंत तुम्ही देणार आहात, तर ते पाहता असं वाटतं की मग ते तुम्हाला जमतंय तर तुम्ही द्या. जोपर्यंत तुम्हाला जमतंय द्या, खुशाल द्या, पण दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवू नका, मुलाकडनं स्पेशली, की तो ते करेल किंवा त्याने ते केलंच पाहिजे. इतका कमवतोय तर त्याने दिलंच पाहिजे, तो तुमच्यासाठी देईल. मी परत तेच सांगते, जर तो देत नसेल, तुमच्यासाठी देत नाही आहे, तर तो नालायकच आहे, त्याच्यात काही वादच नाही. पण जर तो तुमच्यासाठी दिलेला पैसा जर तुम्ही असा उडवत असाल आणि जर ही तुम्हाला ते गरज नसेल, कारण ज्या पद्धतीने तुमचं देवाणघेवाण आणि जे काही तुम्ही करताय ते पाहता असं वाटतं की तुमच्याकडे आहे, बक्कळ आहे. मी पहिल्यापासूनच मला तसंच वाटत आलं आहे की जी बाई सगळं काही एवढ्या इंटरनॅशनल ट्रिप्स मॅनेज करते, मग त्या मुलींना आणि जावयांना सगळं काही, त्यांच्या मुलांना सगळं देणं घेणं बघू शकते. नंतर घरात सगळ्याला बाई आहे, डिशवॉशर आहे, सगळ्या सोयी सुविधांनी युक्त आहे. तर मला असं वाटतं की तुमच्याकडे काहीच कमी नाही आहे आणि हे सगळं नाटक आहे. भलेही जर ते तुम्ही तुमच्या मेहनतीने ते कमावलेलं आहे, तर त्याचा उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्ही ते अभिमानाने केलं पाहिजे सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला तीच हौस आहे आणि तुम्हाला करायचंच आहे, तर अगेन ते मुलाची जबाबदारी होत नाही. मुलाची जबाबदारी तुमच्यापर्यंत मर्यादित आहे. तुमचं बाकी कोणाला काही देणं बिणं लागतं आणि इतर मुलींचं म्हणजे त्यांच्या बहिणीचं वगैरे त्यांच्या नवऱ्याचं सगळं काही त्यांचे लाडकोड करायला तो जबाबदार नाही. सोन्या चांदीच्या गोष्टी तुम्ही आत्ता ह्या घडीला घेऊ शकताय, ट्रिप्स करू शकताय, तर मस्त चाललं आहे तुमचं. करत राहा एन्जॉय, उगाचच रडू नका. आणि त्याच्यामुळे कोणालाच कमीपणा वाटून घेण्याची किंवा कोणाला कमीपणा दाखवण्याची गरजच नाही आहे. कारण या फालतू लाडांसाठी डेफिनेटली मी पण एक पैसा खर्च करायला दिला नसता. ऑक्शन करतात, ऑक्शन. आता ह्यांचा ऑक्शन होणार आहे. अरे ऑक्शन काय, त्यांना फुकटात पण कोण घेणार नाही, ऑक्शन करते. आधी बोलायला शिक मिशे, आणि सरळ उभी राहा, सरळ उभी राहा,
नुसते आपले इकडे वाकडा इकडे करायचा चाबो, मग तिकडे करायचा चाबो. सरळ उभंच राहता येत नाही, नीट बोलताच येत नाही, नुसतं आपलं टुमुक टुमुक डुबुक डुबुक. सो मंडळी, तुम्हाला नक्की यांचं जे काही नौटंकी आणि यांचं जे फालतूगिरी आणि जसं काय काय माहिती कुठला समारंभ आणि मॅन्डेटरी होता आणि एवढं करणं, खरंच तुम्हाला हे पटलं का? आणि एवढं सगळी नाटकं हे फक्त कॅमेरापुरती होती किंवा यूट्यूबवर दाखवायचं म्हणून एवढं ते करण्यात आलं आहे तामझाम, आणि अजूनच जास्तच आता ह्यांचे डिमांड कधीही न संपणारे आहेत असं तुम्हालाही वाटतं का? ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कळवा. आणि ओव्हरऑलच ह्या पोंड्याच्या ह्या घेवाणीबद्दल आणि हे सगळं म्हणजे हे तुम्हालाही लूट किंवा असं असं कंपल्सरी असं नसायला पाहिजे असंही तुम्हाला वाटतं का? हे तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. सी यू टुमॉरो इन माय अनदर पॉडकास्ट विथ न्यू कॅरेक्टर. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.